तर तुम्ही बघत असाल तर ह्या देखाव्यामध्ये संगमेश्वरचं जे रेल्वे स्टेशन आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे मुंबईकर जे असतील ते रेल्वे स्टेशनसाठी कशी वाट बघतायत हे दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं इकडे आपल्या शंभू महादेवांचं संगमेश्वर मंदिर आहे. म्हणजे संगमेश्वर हे नाव कसं पडलं ते तर ह्या मंदिरावरून सुद्धा पडलेलं आहे आणि नद्यांचा संगम आहे त्याच्यावरून संगमेश्वर हे नाव पडलेलं आहे. आता परत तुम्ही इकडे जर बघितलं तर इकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. म्हणजे पुन्हा एकदा शंभू महादेवांचंच मंदिर आहे. तुम्ही आतमध्ये बघत असाल आणि ह्याची अशी ख्याती आहे की पूर्वी इकडे आपल्याला सापांचं देखील दर्शन व्हायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा हे प्रसिद्ध आहे. आणि हे जे माझ्या मागे जे तुम्ही बघत असाल तर संगमेश्वर मधील सप्तेश्वर मंदिर आहे. तर सप्तेश्वर मंदिरामधली ही जी वास्तू आहे त्याचं एक लोकांना चांगलं दाखवण्यासाठी किंवा आपल्या संगमेश्वरची व्याप्ती कशी आहे आणि शंभू महादेवांचं इथे अस्तित्व होतं किंवा त्यांची ते कसे होते हे दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे तुम्ही सगळेजण बघत असाल तर इकडे जाखमातेचं मंदिर आहे. आणि जाखमाता का प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे. शिपणोत्सव होतो जेव्हा शिमगा असतो, पालख्या असतात, त्याच्यानंतर शिपणं असतं. सर्वात मोठं शिपणं म्हणजे संगमेश्वर तालुक्यामधलं आहे. तर हे इकडे देखील एक उत्सव होतो, तर हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही इकडे बघत असाल तर इकडे आपल्या शिपणोत्सवामध्ये इकडे एकच कलर वापरला जातो. तुम्हाला जर माहित असेल तर मुंबईमध्ये वेगवेगळे कलर वापरले जातात, पण इकडे एकच लाल कलर असतो. शिपणं म्हणजे आपण एक बोलू शकतो की धुलीवंदन किंवा रंगपंचमी समजण्यासाठी तुम्हाला. आणि इकडे सर्वात मोठं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, म्हणजे आपण जे आज हिंदू आहोत ते कोणामुळे, त्यांचं स्मारक आहे इकडे. इकडे 365 दिवस पूजन केलं जातं. तर ह्या ज्या वास्तू इकडे दाखवण्यात आलेल्या आहेत त्याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, कारण मी स्वतः संगमेश्वरचा असल्यामुळे काही मला इकडची माहिती आहे. तर त्याच दृष्टिकोनातून मी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी, हा देखावा करण्यासाठी किती लोकांची मेहनत होती आणि त्यांनी काय मेहनत घेतलेली आहे हे आपण जाणून घेऊया. तर तुम्ही बघितलं असेल की हा जो पूर्ण देखावा आहे तर ह्या देखाव्याची पूर्ण जी थीम आहे ती भगवान शंकरांचीच आहे. आणि ही मूर्ती देखील भगवान शंकरांच्याच बाल रूपातील आहे. आणि ही ऋषिकांत शिवलकर यांच्या कारखान्यातील असून गेले 35 ते 40 वर्ष ह्याच ठिकाणी मूर्ती असते. आणि पूर्ण देखावा आणि ही मूर्ती ही पर्यावरण पूरक आहे. आणि ह्या मूर्तीचं विसर्जन केल्यावरही लगेच विरघळते. हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस VMA युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तर सर्वांना माहिती असेल की गणेशोत्सवानिमित्त सगळे मुंबईकर आपापल्या गावी येत असतात, कोकणात येत असतात. तसाच मी देखील संगमेश्वर येथे आलेलो आहे. संगमेश्वर माझं गाव आहे आणि संगमेश्वरची ख्याती ह्या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न संगमेश्वर मधील खातू कुटुंबियांनी केलेला आहे. हा देखावा सादर करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागला, हा देखावाच आपण का निवडावा किंवा हा देखावाच आपण संगमेश्वरकरांना किंवा इतर लोकांना का दाखवावा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तर मगाशी मी तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे खातू कुटुंबीय आपल्या सोबत आहे, खातू परिवार आपल्या सोबत आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे की हा जो आपला संगमेश्वर मधला देखावा दाखवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ऍक्च्युली आता काय, आमच्या एरियामध्ये जवळजवळ खूप जुन्या वर्षाची परंपरा होती. इथे पूर्वी सीन वगैरे चालायचे. आता कालांतराने सगळी परंपरा बंद पडली होती. तर ते कुठेतरी पुन्हा चालू व्हावं. आणि दुसरी एक संकल्पना अशी होती की हल्ली लोक बरीच जण कोकणात, तरुण वर्ग मुंबई आणि पुण्यासारख्या भागात मायग्रेट होतोय की गावात काही रोजगार नाही. पण आपला संगमेश्वर तालुका असा आहे की जिथे टुरिझम ह्या एका सब्जेक्टवरच एक मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर त्यासाठी जे काय काय मेन स्पॉट आहेत टुरिझम जिथे आपलं चांगलं होऊ शकतं
तर ते आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपण जे ह्या देखाव्यामध्ये दाखवलेलं आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडीफार माहिती द्या. आता संगमेश्वर मुळात आम्ही मेन आधी ते संगमाचं मंदिर दाखवलेलं आहे की तिथे 2 नद्यांचा संगम झाला म्हणून त्या मंदिराला संगमाचं मंदिर म्हणून इथे म्हणतात. बरोबर. तर ते दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळीकडे प्रसिद्ध असेल मार्लेश्वर मंदिर. त्यानंतर हे पाठी जे दिसतंय ते सप्तेश्वर मंदिराच्या इथे 5 कुंड आहेत. बरोबर. ते कुंड दाखवलेली आहेत. त्यानंतर ग्रामदेवतेचं मंदिर आहे जाकमाता. आणि हे जे आहे ते जिथे छत्रपती संभाजी महाराजांना ह्या इथे म्हणजे संभाजी महाराजांचं सासरवाडी होती. त्यामुळे संभाजी महाराजांचं एक स्मारक इथे उभं जिथे आहे तसं कसब्यामध्ये तसं एक प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जे स्मारक जे दाखवलेले आहे इकडे गेले 2 वर्ष नित्यपूजन सुरू झालेलं. म्हणजे संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिकडे आपण जर बघितलं जी स्मारकं असतात ती बांधली की लोक मोकळे होतात पण तिकडे जी धूळ खात असते. तर संगमेश्वर वासियांनी एकत्र येऊन त्या स्मारकाची पूजा केली जाते. सगळे प्रत्येक गावाला तो वार वाटलेला त्यानुसार पूजन केलं जातं. तर ह्या व्हिडिओतून देखील त्यांनी एक संदेश दिलेला आहे की हे जे लोक आहेत तिकडे पूजन करतायत मग तुम्ही देखील आपल्या छत्रपतींचा वारसा जपण्यासाठी पूजन केलं पाहिजे. हा चांगला संदेश इकडे दादांनी दिलेला आहे. तर अजून एक माझा प्रश्न आहे की हा पूर्ण देखावा तुम्हाला बनवायला किती दिवस लागले आणि कशा लोकांनी तुम्हाला मदत केली, तुमच्या कुटुंबियांनी कशी मदत केली हे देखील आम्हाला जाणायला आवडेल. हा देखावा करायला आम्हाला 1 महिन्याचा कालावधी गेला. 1 महिन्याचा कालावधी पुठ्ठा वापरून केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता माझे बाबा आणि माझे भाऊ हे 2 माझे भाऊ या दोघांचं वेल्डिंगचं हे होतं. तर त्यांनी जास्त त्याच्यामध्ये त्यांचं जे स्किल होतं ते इथे जास्त वापरलं. आणि ही मूळ संकल्पना कोणाची होती? आमची सगळ्यांची मिळून संकल्पना आहे. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ह्या देखाव्याच्या माध्यमातून खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की संगमेश्वर मध्ये देखील अशी चांगली ठिकाणं आहेत जी तुम्ही पाहू शकता, जाऊ शकता. कारण आपण जर बघितलं तर काही लोकांना खूप जवळ असून सुद्धा ते आपल्या जवळची ही चांगली ठिकाणं बघायला जात नाहीत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दादांनी संदेश दिलाय की आपलं संगमेश्वर हे भव्य दिव्य आहे आणि जे पर्यटक येत असतील त्या पर्यटकांच्या माध्यमातून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. हे देखील चांगला संदेश या व्हिडिओ देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझा अजून एक प्रश्न असेल की जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल किंवा सगळे गणेश भक्त असतात, सगळेजण देखावा करतात किंवा वेगवेगळे डेकोरेशन्स वगैरे करत असतात, तर त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या देखाव्यातून काय संदेश द्याल? संदेश असं म्हणजे आम्ही जास्त करून आमच्या टुरिझमवरच फोकस केलेला आहे की लोक आता हल्ली रत्नागिरीतून निघालेले डायरेक्ट चिपळूण मध्ये जातात. त्यांना मध्ये संगमेश्वर मध्ये एवढं आहे ते काही लोकांना माहित नसतं. बरोबर. ते टुरिझम जास्त कुठे प्रमोट होण्यासाठी ते आम्ही हे केलं या माध्यमातून की जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि पर्यटन जास्त आमचे ते आकर्षित व्हावे. कारण का ह्या भागाला आम्ही प्रतिकाशी असं सुद्धा महत्व आहे संगमेश्वरच्या. बरोबर. जी काशीला मंदिर आहे तीच संगमेश्वर मध्ये आहेत. संगमेश्वरचं महत्व पण तेवढंच मोठं आहे जेवढं काशीचं आहे. त्यामुळे आम्ही ते दाखवायचा प्रयत्न केलाय. तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला माहिती दिली आहे की इकडे तुम्ही जर बघितलं तर संगमेश्वर मध्ये देखील आपल्या भगवान महादेवांची मंदिरं ही खूप आहेत आणि पुरातन मंदिर आहेत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की पर्यटकांनी इकडे यावं, संगमेश्वर मध्ये यावं आणि सगळी जी पर्यटन स्थळ आहेत ते बघावं आणि आपल्या मोबाईलमध्ये ते कॅप्चर करून जास्तीत जास्त लोक कशी इकडे आकर्षित होतील यासाठी आपण प्रयत्न करूया आणि गणरायाला देखील वंदन करूया की आमच्या संगमेश्वराची पर्यटन क्षेत्रासाठी भरभराट होऊ दे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.